नमस्कार मित्रांनो, नाव माझं स्वरूप आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मित्राच्या कन्सेप्ट मराठी या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या म्हणजे राजकीय पक्ष होता ज्याची आपण म्हणजे स्थापना कशी झाली त्याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आज टायटलचं नाव काय आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. अजूनही तुम्हाला माहिती असेल आपल्या भारतामध्ये म्हणजे बीजेपी येण्याच्या आधी यांचंच राज्य असायचं आपल्या भारतामध्ये म्हणजे म्हणायला गेलं तर, आणि त्यांच्याबद्दल आज आपण माहिती बघून घेणार आहोत. तर सुरुवात कुठनं होते? तर सुरुवात होते ती 1857च्या स्वातंत्र्य युद्ध. तुम्हाला माहिती असेल 1857चं स्वातंत्र्य युद्ध केवढं मोठं झालेलं. तर त्याबद्दल जर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर तो मी बनवून टाकेनच आपल्या चॅनलवरती. तर त्या युद्धानंतर काय होतं की म्हणजे भारतामध्ये नवीन नवीन पक्ष, प्रादेशिक पक्ष निर्माण होतात, छोटे छोटे पक्ष निर्माण होतात. त्यांच्यामध्ये ते कोणकोणते पक्ष होते? तर पहिलं होतं पुणे सार्वजनिक सभा. म्हणजे ते फक्त थोड्याशाच याच्या रिजन म्हणजे रिजन थोड्याशाच लोकेशनवरती ते म्हणजे त्यांचं कार्य असतं. ते पुणे सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभा पहिला म्हणजे महत्वाचं आहे, लक्ष ठेवा. दुसरा आहे तो भारतीय असोसिएशन. असोसिएशन. तिसरा आहे मद्रास महाजन सभा. मद्रास महाजन सभा. चौथा आहे तो म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. म्हणजे खूपच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय, समजून घ्या. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणजे हे म्हणजे मला 4 महत्वाचे प्रादेशिक पक्ष वाटतात जे की तुम्हाला माहिती असायला हवे. म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर म्हणजे त्या युद्धानंतर म्हणजे भारत आणि ब्रिटिशांमध्ये जो उठाव झालेला, जो चळवळ निर्माण झालेली, त्याच्यानंतर हे प्रादेशिक पक्ष निर्माण होतात. मग इथे गरज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची गरज का निर्माण होते? तर गरज यासाठी निर्माण होते की यांचे फक्त जे तंटे असायचे, ही जी भांडणं वगैरे सॉल्व्ह करायची, ती एखाद्या छोट्याशा लोकेशन पुरती निर्माण म्हणजे मर्यादित असायची. मग अख्ख्या भारताला रिप्रेझेंट करणारी, अख्ख्या म्हणजे आपल्या संपूर्ण भारताला रिप्रेझेंट करणारी एखादा पक्ष पाहिजे जो की अख्ख्या भारताचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडेल, अख्ख्या जगासमोर मांडेल. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निर्माण करायची म्हणजे गरज भासली लोकांना. तर त्याबद्दल म्हणजे तेव्हा काय झालेलं की म्हणजे, आणि याच्याबद्दल अजून एक म्हणजे दुसरी गोष्ट मानली जाते म्हणजे की गरज का पडली, तर त्याबद्दल ब्रिटिशांचे 3 ऍक्ट असते. तर ते 3 ऍक्ट तुम्हाला लिहून देतो. तर पहिला ऍक्ट असतो तो म्हणजे वर्नॅक्युलर ऍक्ट, दुसरा असतो तो आर्म्स ऍक्ट आणि तिसरा असतो ते अल्बर्ट बिल ऍक्ट. तर पहिला असतो तो कोणता? वर्नॅक्युलर ऍक्ट, जो की केव्हा झालेला असतो? 1878 ला. दुसरा असतो बिल्स ऍक्ट, तो पण 1878 ला. तिसरा असतो तो अल्बर्ट बिल, जो की असतो अल्बर्ट बिल, जो असतो 1884 ला. हे बिल्स ऍक्ट नाहीये, हे याचं नाव आहे आर्म्स ऍक्ट. जर या ऍक्ट्स बद्दल पण जर तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर याबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवून देईन. तर हे महत्वाचे म्हणजे ऍक्ट्स असतात जे की ब्रिटिशांनी लागू केलेले असतात भारतावर, जे की म्हणजे कारणीभूत ठरतात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निर्मितीसाठी. तर आता मेन सीन काय होतं तर तो आपण बघायला जाऊया. ते म्हणजे आता तुम्हाला वाटतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तर तुम्हाला वाटत असेल की आता ह्याची स्थापना कोणतरी आपल्या एखाद्या स्वातंत्र्य सेनानी, कोणीतरी एखाद्या आपल्या राजकीय नेत्यांनी किंवा एखाद्या शिकल्या सवरलेल्या माणसाने केलं असेल, तर हा तुमचा मोठा गैरसमज आहे. तर म्हणजे याची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही ॲलन ह्यूम यांनी केली. ॲलन ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजे काय केलेली असते? स्थापना केलेली असते, जो की एक ब्रिटिश अधिकारी असेल. कोणते अधिकारी असतात? ते सिव्हिल सर्वंट ऑफिसर असतात. सिव्हिल सर्वंट ऑफिसर कोण असतात? ॲलन ह्यूम. तर यांनी म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली असते. तर आता याच्याबद्दल म्हणजे यांचा सीन काय असतो, म्हणजे यांना काय करायचं असतं? तर यांना काय करायचं असतं की म्हणजे जे भारतातील म्हणजे जे बाकीचे जे प्रादेशिक पक्ष आहेत, जे पुन्हा राजकीय सभा वगैरे आहेत, पुन्हा प्रादेशिक पक्ष वगैरे, पुण्याचा असेल जो बॉम्बे असोसिएशन होता, मद्रासचा जो होता, परत एक भारतीय असोसिएशन होते, जे मोठे मोठे जे प्रादेशिक पक्ष होते त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांच्याद्वारे एक अशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बनवायची
इंडियन नॅशनल काँग्रेस, जी की इंडियाला रिप्रेझेंट करेल. आणि ज्यांचा मेन कोण होता म्हणजे ॲलन ह्यूम नावाचा. तर याच्याबद्दल अजून 2 थेऱ्या मांडल्या जातात म्हणजे इतिहासकारांकडून, म्हणजे ज्या की 2 थेऱ्या कारणीभूत ठरतात आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निर्मितीसाठी. तर त्या 2 थेरी सांगण्याच्या आधी तुम्हाला एक माझा आवडता सुविचार सांगतो. जर आपण ध्येय निश्चित केले असेल तर आपले अर्धे काम झालेच म्हणून समजा. जर आपण लिहून ठेवा, मला आवडतो म्हणजे मला हा सारखं मोटिवेट करणारा सुविचार वाटतो. तर आता आपण वळूया की म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कशी बनली याच्या 2 थिअरीज होती. तर आता आपण त्या थिअरी बघणार आहोत. म्हणजे आता इथं टायटल आपल्याला काँग्रेस कशी बनली, काँग्रेस कशी बनली. तर आता याला 2 थेरी आहेत आपल्या. जी पहिली आहे ती नॅशनलिस्ट थेरी. आणि दुसरी आहे ती आपली सेफ्टी व्हॅल्व थेरी. सेफ्टी व्हॅल्व तुम्हाला माहिती असेल, आपली कुकरची शिटी असते त्याबद्दलची ही थेरी आहे. तर आता या 2 थेरी म्हणजे म्हणतात की काँग्रेस बनण्यासाठी म्हणजे कारणीभूत ठरलेले असतात. तर नॅशनलिस्ट थेरी याचे आपले प्रमुख असतात ते म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. तुम्हाला माहिती असेल यांचा जन्म मुंबईचा किती साली झालेला, 1866 झाली. गोपाळ कृष्ण गोखले. आता यांच्याबद्दल थोडंसं सांगायला गेलं तर यांचा जन्म 1866 साली आपल्या मुंबईमध्ये झालेला, नाही मृत्यू मुंबईमध्ये होतो आणि जन्म आय थिंक मला माहिती नाही. तर आता यांचं म्हणजे हे कोण असतात तर यांच्याबद्दल मला एक गोष्ट माहिती आहे की ते म्हणजे महात्मा गांधी जे असतात आपले, ते यांना आपला गुरु मानत असतात. महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले यांना आपला गुरु मानत असतात. तर यांच्यात आपण थेरी बघणार आहोत. तर नॅशनलिस्ट थेरी म्हणजे नॅशनलिस्ट थेरीचा विषय काय असतो, यांनी म्हणजे एका काय म्हणतात वृत्तपत्रामध्ये मांडलेला असतो कोणतं, यंग इंडियन नावाचं. किती साली, 1813 साली होते. 1813 नाही, सॉरी मला त्याचा डेट नाही माहिती, पण यंग इंडियन या वृत्तपत्रामध्ये यांचा एक लेख छापून आलेला असतो गोपाळकृष्ण गोखले यांचा. तर तो लेख असा असतो की त्यांना काय वाटत असतं की जर एखाद्या ब्रिटिशाने जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जर स्थापना केली तर ब्रिटिशांकडून म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण हे करू शकत नाही, ब्रिटिश लोक त्याला विरोध करू शकत नाही, कारण की त्याला पाठिंबा असणार तर आहे ब्रिटिशांचा. आणि मेन पॉईंट आणि दुसरी सेफ्ट व्हॅल्व थेरी काय असते, तर आता ही नॅशनलिस्ट थेरी तुम्हाला पहिली कळली असेल जी की यांची गोपाळकृष्ण गोखलेंची असते. दुसरी असते सेफ्ट व्हॅल्व थेरी. सेफ्ट व्हॅल्व थेरी बद्दल थोडं सांगतो. आपल्या घरी कुकर असतो, कुकरमध्ये आपल्याला माहिती असतं प्रेशर वाढलं की काय करतं, कुकरची शिटी वाजते, आपल्याला संकेत पण येते इथं प्रेशर वाढलेलं कुकरमध्ये, आणि ती आतलं जे प्रेशर असतं ते बाहेर जातं, बरोबर का नाही, असं सीन होतं. तर मग त्या सीनमध्ये काय होतं की म्हणजे आपल्या सेफ्ट व्हॅल्व थेरीमध्ये की याच्यामध्ये कुकरची शिटी असते ती 2 काम करत असते. ती काय करत असते, आतलं जे प्रेशर असते ते प्रेशर रिलीज करण्याचं काम करत असते, आणि ते प्रेशर वाढलंय हे म्हणजे सांगण्याचं सुद्धा काम करत असते. तर या थेरीनुसार काय असतं की म्हणजे लॉर्ड डफरिन, तुम्हाला माहिती असेल लॉर्ड डफरिन हा म्हणजे त्यावेळेचा व्हॉइसराय असतो. तुम्हाला माहिती असेल व्हॉइसराय म्हणजे मेन असतो त्यावेळेला. तर लॉर्ड डफरिन हे कोण असतात, व्हॉइसरॉय असतात ब्रिटिशांचे. तर यांना काय वाटायचं की म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे ना, त्यांनी प्रेशर कुकर आणि काम केलं पाहिजे. म्हणजे भारतात काही जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर ती काय करणार, प्रेशर कुकर सारखं म्हणजे आपल्याला शिट्टी कशी वाजते की कळून देणार की इथे प्रॉब्लेम वाढलेला आहे, आणि ते म्हणजे प्रेशर असणार ते रिलीज पण करणार. म्हणजे जे भारतातील जे आपली लोक असतात ती त्यांनी जर ब्रिटिशांविरुद्ध जर आक्रमण करायचं जर ठरवलं किंवा त्यांच्या विरुद्ध जर उठाव निर्माण करायचा ठरवला तर ही जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असणार ती संकेत देणार ब्रिटिशांना की बाबांनो इथे असं सीन झालेला आहे. तर त्याबद्दल तर मग लॉर्ड डफरिनला असं वाटत असतं की म्हणजे आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निर्माण केली पाहिजे, आणि त्याच्या मागचा उद्देश असा असतो की त्यांना म्हणजे एक प्रकारे ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असणार ती ब्रिटिशांचीच, पण त्यांचा उद्देश काय असणार की भारतीयांच्या मनामध्ये काय निर्माण करून यायचं की बाबा आम्ही ही तुमच्यासाठी निर्माण केलेली आहे, आम्ही म्हणजे ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असणार, आम्ही भारतीयांच्या हिताबद्दल बघतोय. आणि याच्यामध्ये यांनी काय ठरवलेलं असतं की भारतातली जी शिक्षित लोक आहेत त्यांना एकत्र करून या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा म्हणजे आपण एक भाग बनवायचा असतो, असं त्यांचा सीन असतो. तर मग तुम्हाला म्हणजे सेफ्ट व्हॅल्व थेरी कळलीच असेल की म्हणजे नक्की काय असतं की जी भारतीय लोक असतात त्यांना अंधारात ठेवायचं की आम्ही तुमच्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम्ही निर्माण केलेली आहे.
तरी पण त्यांचं म्हणजे ती जी असणार ती ब्रिटिशांकडूनच चालत असलेली असणार, असा असतो त्याचा सीन. तर हे तुम्हाला कळलं असेल. आणि म्हणजे जर एखाद्या दिवशी जर काही जर प्रॉब्लेम झाला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काय म्हणणार की आम्ही हे सगळं नीट करू, आम्ही ब्रिटिशांशी बोलू वगैरे असं लोकांना सांगणार. आणि लोकांना असंच अंधारात ठेवणार आणि लोक पण त्या आशेवर बसणार, बाबा आज ना उद्या चांगलंच होईंगा. मला एवढी हिंदी जमत नाही, तर तसं सीन होतं. तर याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगितलंय. तर म्हणजे या थेरीचा पहिला उल्लेख कुठे होतो तर यंग इंडिया या नॅशनल थेरीचा नाही, याचा उल्लेख पहिला कुठे होतो माहितीये का, 1916ला यंग इंडिया नावाच्या वृत्तपत्र असतं, ते कोणाकडे होतो, लाला लजपत राय यांच्याकडनं या थेरीचा पहिल्यांदा म्हणजे आपलं काय उल्लेख केला जातो 1916 मध्ये. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फॉर्म झाल्यानंतर ना किती 30 वर्षानंतर ना या वृत्तपत्रामध्ये असा लेख छापून येतो. वर्षानंतर 30 वर्षानंतर ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फॉर्म झाल्यानंतर ना. बरं, आता तुम्हाला माहिती आहे का, आपण आता म्हणतो यंग इंडिया वगैरे, आता इंडियाचा तुम्हाला फुल फॉर्म माहिती आहे का, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती नसलं तर आपलं जनरल नॉलेजसाठी. तर इंडियाचा फुल फॉर्म आहे, इंडिया म्हणजे जस्ट फॉर अ जनरल नॉलेज, इंडिया. आय म्हणजे इंडिपेंडेंट, एन म्हणजे नेशन, डी म्हणजे डिक्लेअर, आय म्हणजे इन, ए म्हणजे ऑगस्ट. इंडियाचं फुल फॉर्म आहे इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर्ड इन ऑगस्ट. तर हा आपल्या इंडियाचा फुल फॉर्म आहे. तुम्हाला म्हणजे एक्स्ट्रा जनरल नॉलेज साठी मी सांगितला. तर आता आपण वळूया म्हणजे आपलं जे चाललेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बद्दल. तर त्याच्याबद्दल आपण आता तुम्हाला सांगतो की ॲलन ह्यूम म्हणजे आता काय होतं. आता आपण पुन्हा वळूया की 30 वर्ष आधी, ही म्हणजे तुम्हाला सेल्फ वेल्थ थेअरी मी तुम्हाला एक्सप्लेन केली. तर आता 1884 साली आपण जाऊया. आता ॲलन ह्यूम काय करतो. तर आता राष्ट्रीय ॲलन ह्यूमला काय वाटत असतं की म्हणजे यांच्या राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय असतात, तर जी विविध प्रांतातील जे प्रादेशिक प्रदेश आहेत त्यांच्यातले लोक एकत्र बोलवायची आणि त्यांची एक सभा भरवायची आणि त्यातनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आपण फॉर्म करू म्हणजे बनवायचं असं ती ठरवतात. मग 1894च्या डिसेंबरमध्ये ती एक सभा भरवतात. 1884ला ॲलन ह्यूम ही डिसेंबरमध्ये एक सभा भरवतो. त्याच्यामध्ये लोकांना प्रादेशिक प्रदेशातील जे लोक असतात जे एकत्र आलेले असतात त्यांच्यामध्ये काय ठरतं की आपण एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बनवायची. मग त्याच्यानंतर ते काय ठरवतात 1885 साली आपण एक सभा घेऊया डिसेंबर महिन्यात, म्हणजे आता 2-3 दिवस राहिलेले असतात. त्यामुळे ते काय ठरवतात 1885 मध्ये आपण जायचं, भारतातील विविध प्रदेशातील हुशार लोक असतील, जे शिक्षित लोक असतील त्यांना एकत्र करायचं आणि त्यांची एक सभा भरवायची. कुठे, पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये तेव्हा काय असतं, पुण्यामध्ये कॉलराचं संक्रमण वाढलेलं असतं म्हणून ती त्याचं जागा चेंज करून म्हणजे ते ठिकाण चेंज करून मुंबईमध्ये ठरवतात. तर मुंबईमध्ये कुठे, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय, हे लक्षात ठेवा. मुंबईमध्ये म्हणजे दुसरं अधिवेशन, राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन कुठे भरलेलं तर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय कुठे, मुंबई येथे आहे. तर इथे भरलेलं महाविद्यालय हे कुठं असतं, मुंबईमध्ये असतं. तर इथे किती लोक बोलवलेले असतात, 72 लोक, ज्याच्यामध्ये 72 लोक बोलवले असतात म्हणजे 72 प्रतिनिधी असतात. तर या प्रतिनिधीमध्ये 54 आपले हिंदू असतात आणि 2 मुस्लिम असतात. कशामध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणजे पहिल्या अधिवेशनामध्ये. तर आणि याचे अध्यक्षस्थान म्हणजे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलं असेल तर याचं अयोध्यानाथ कुंजूर यांनी, हे बहुतेक त्यावेळेचे म्हणजे आघाडीचे हे सेक्रेटरी असतात. कोण, अयोध्यानाथ कुंजूर. आणि सर व्योमेशचंद्र बॅनर्जी तुम्हाला माहिती असेल, सर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष असतात राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे. व्योमेशचंद्र बॅनर्जी लक्षात ठेवायचे. इथे की 72 प्रतिनिधी आलेले असतात पहिल्या याच्यामध्ये, 54 हिंदू, 2 मुस्लिम. आणि याच्यामध्ये महत्वाचे कोणकोणते लोक आलेले असतात म्हणजे पहिल्या अधिवेशनातील प्रमुख लोक कोणते असतात तर दादाभाई नौरोजी तुम्हाला माहिती असेल.
जे की दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, फिरोज शहा मेहता ही महत्वाची नावं लक्षात ठेवा. फिरोज शहा मेहता, परत अजून कोण कोण असतं, सुब्रमण्यम अध्यक्ष, रंगय्या नायडू, पी आनंद चार्लू, परत मग डॉक्टर रा गो भांडारकर असतात. असे विविध लोक आलेले असतात पहिल्या अधिवेशनाला, 72 पीपल्स असतात. आणि अजून व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून तुम्हाला अजून थोडक्यात सांगतो की म्हणजे राष्ट्रीय चळवळीचे म्हणजे यांचे जे राष्ट्रीय काँग्रेस असते त्यांच्या चळवळीचे प्रमुख 3 कालखंड पडतात. तर त्या प्रत्येक कालखंडाबद्दल मी 3 पार्ट तुम्ही जर सांगितलं तर कमेंटमध्ये मी बनवीन. तर पहिला असतो तो म्हणजे मवाळ कालखंड, मवाळ कालखंड. दुसरा असतो तो जहाल, आणि तिसरा असतो तो गांधीजींचा असतो तो गांधी युग, ते ज्याला म्हणलं जातं. तर आता मवाळ कालखंडामध्ये पहिलं कोण असतं तर तिथे 21 अधिवेशन संपन्न होतात. जहालच्या वेळेला 17 अधिवेशन संपन्न होतात. आणि गांधी युगात म्हणजे 1920 ते त्याच्या पुढची जेवढी अधिवेशन असतात ती गांधी युगामध्ये होते. त्याची किती म्हणजे त्यांचे किती अधिवेशन होते हे तर सांगितलं नाहीये. तर यांचा आता कालखंड सांगतो. मवाळ कालखंड असतो तो 1885 ला पहिलं अधिवेशन सुरू होतं ते 1905 पर्यंत, आणि त्याच्यामध्ये 21 अधिवेशन होतात. जहालमध्ये 17 अधिवेशन असतात जी की 1905 ते 1920, आणि गांधी युगातली म्हणजे त्यांची अधिवेशन असतात ती 1920 नंतर व्हॉटेवर होतात तेवढे. तर यांच्याबद्दल जर तुम्हाला एक्स्ट्रा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा, आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.